आणि युद्धानंतर घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी धुळ्यातून आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घरांची पडझड झाली आहे। या तालुक्यातील नागरिकांचं जनजीवन हे उद्ध्वस्त झालेलं असून पूर्ण संसार देखील उघड्यावर आलेला आहे। आपल्या आयुष्यभराचा कष्टाने जमवलेला संसार उघड्यावर पडल्याने एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावर झालेत। मावळमध्ये अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, तर अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले होते। सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झालेली नाहीये, मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भेंडी, काकडी आणि ज्वारी पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसलाय। उमरगा, तुळजापूर, भूम त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। जवळपास तासभर झालेल्या पावसाने शिवारामध्ये पाणीच पाणी झालं होतं। दरम्यान आजही हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। वाशिम मधल्या रिसोड शहरामध्ये अवकाळी पाऊस पडलाय। अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम शेतीच्या कामांना वेग येणार आहे। त्याचप्रमाणे हवामान खात्याने पुढील 20 तारखेपर्यंत हा मान्सून पूर्व पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नरसिंगवाडी या परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय। काही ठिकाणी सकल भागामध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात का होईना मात्र दिलासा मिळालाय। शिवाय शेती पिकांनाही फायदा झालाय। बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। परिसरातील आंबा फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। त्याचप्रमाणे रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची या ठिकाणी चांगलीच तारांबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालं। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत असल्याने जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे आणि यात प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून काढणी केलेला कांदा आता शेतातच सडू लागलाय। जवळपास 20,003 एकरचा कांद्याचं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ या गावामध्ये झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबूज पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्याने लावलेल्या 3 एकर क्षेत्रातील टरबूज हा खराब झालाय, तर नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालाय। पिकासाठी लावलेला 1.5 ते 2 लाखांचा खर्च यामुळे वाया गेलाय। कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर झालाय। मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम झालाय। अवकाळी पावसामुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेतील दर देखील गडगडलेत। धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरामधील गावांमध्ये आगामी खरीप हंगामातील पूर्वतयारीला आता प्रारंभ झालाय। तर कापूस लागवडीसाठी शेत मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये करण्याचं नियोजन येथील शेतकऱ्यांचे असल्याने मशागतीच्या कामांना वेग आलाय। नाशिकच्या चांदवडमध्ये एका मोराने नृत्य केलेलं आहे। शेतकरी सुनील थोर यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीवरील पत्र्याच्या शेडवर मोर पिसारा फुलवताना दिसून आला। आणि आता राजकीय बातमी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलंय। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार बोलत होते। अजित पवारांचा पक्ष नाही तर फुटलेला गट असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर राज्यामध्ये दादा, दिल्लीत ताई, कार्यकर्त्यांची ही मागणी आधीचीच आहे असं म्हणत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला। तर प्रफुल्ल पटेल म्हणजे दाऊद असल्याचा आरोपही त्यांनी केला। देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय।
आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही, कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असा टोला फडणवीसांनी लगावलाय। तसंच शिंदेंकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्यात आणि त्यावरून फडणवीसांनी हा राज ठाकरेंना टोला लगावल्याचं बोललं जातं। राज ठाकरेंच्या उदय सामंतांच्या भेटीवरून खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलाय। संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे। त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते। तर त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे। लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर आगपाखड केली आहे। मुळात लाडकी बहीण योजना बोगस आहे, मतं विकत घेण्यासाठी ही योजना आणली असं घणाघाती आरोप संजय राऊतांनी पुन्हा एकदा केला। लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय।